नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी गप्प बसलेली असताना आता संकर्षण ती क्लेम केलेली नोटीस वाचतो आणि ते ऐकल्यानंतर त्यालाही थोडासा धक्काच बसतो. तो भूमीला म्हणतो की खरं तर आकाशने हे असं सगळं आयुष्यात त्याच्या घडल्यानंतर मुलीवर क्लेम करणं ही मूळ अगदी त्याची तर खरं तर मलाही धक्कादायकच वाटते. मलाही पाहून खरंच धक्का बसला, परंतु हे साहजिकच आहे. हे सगळं त्याला असं वाटणार. काळजी करू नकोस, आपण एक काम करूया, आपणही एखादा आपल्या बाजूने चांगला लॉयर बघूया आणि मग त्याला त्याचं उत्तर देऊ, मग केस लढू आपण. असं म्हटल्यावर भूमी म्हणते की नको, मला हे सगळं नाही करायचं आहे, मला माझ्या मुलीची केस कोर्टात अशी उभी ठेवायची नाही. संकर्षण म्हणतो की म्हणजे? तेव्हा भूमी म्हणते की याआधीही असं घडलं आहे. आम्ही क्षितिजासाठी कस्टडी मागत होतो आणि त्यावेळेला आम्ही दोघं त्या केसमध्ये एकत्र लढत होतो आमच्या मुलीसाठी. परंतु आता जी केस आम्ही लढू तेव्हा आम्ही दोघं वेगवेगळे असू आणि तेही दुर्दैव माझ्या मुलीचं असं की ते आमच्यासाठी. म्हणूनच मला तिला यावेळेला प्रत्येक गोष्ट द्यायची नाही आहे. म्हणजे एका मुलीसाठी याच्याहून दुर्दैवी गोष्ट कोणतीच नसू शकते, असं ती त्याला सांगते. आणि संकर्षणही तिला पाहतच राहतो. रागिनी ऑफिसमध्ये असते आणि विचार करते की म्हणजे मला कळतच नाही आहे नेमकं काय होणार आहे ते. ही बया आता काय करते काय माहिती. खरं तर मी हे क्षितिजाच्या कस्टडीचं क्लेमचं त्याच्या डोक्यात भरवलं, कारण की भूमीने त्याला हे सगळं त्रासदायक वाटून खरं तर रागवली पाहिजे होती किंवा आणखी दुसरी काहीतरी मुवमेंट घडली पाहिजे होती. आणि जेव्हा मी क्लेमबद्दल भडकवेल तेव्हा त्याने खरं तर घटस्फोटावर साईन करावी असं मला वाटत होतं. परंतु इथे घडतंय वेगळंच. आकाशने या गोष्टीला असं घेतलं आहे की एकदा की क्लेम केला की कदाचित भूमी खरं सांगेल आणि जर तसं घडलं तर सगळंच बोंबललं, म्हणजे सगळं पाण्यात गेल्यासारखं झालं की आकाशला सगळं कळलं तर संपलंच. तेव्हा मग तो म्हणतो की आता काय होणार आहे आणि विचार करत बसते. तेवढ्यात वरूनचा कॉल येतो आणि म्हणते की तू तरी बाबा चांगली न्यूज दे रे. तेव्हा तो गुड मॉर्निंग म्हणतो. ते म्हणते की गुड मॉर्निंग जाऊ दे, तू जर एखादी चांगली बातमी देशील तरच माझी मॉर्निंग गुड होऊ शकते, बोल. तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, एक बातमी देतोय. तेव्हा मग ती म्हणते की हो, ताजी बातमी दे अगदी मला. मग तो सांगतो की तुम्हाला माहिती आहे का, आताच माझं संकर्षणशी बोलणं झालं आहे की आकाशने कस्टडी अप्लाय केली आहे ना क्षितिजासाठी. तेव्हा ती म्हणते की अरे बाबा, ती सगळी शिळी बातमी दिलीस तुम्हाला, हेच मी सगळं त्याच्या डोक्यात भरवलं आहे, आता बोल. मग तो म्हणतो की हो, पुढे तर ऐका मी काय बोलतो आहे ते. याच्या पुढे अशी गोष्ट आहे की ती भूमी आहे ना, ती भूमी आता ऑफिसला येते आकाशबद्दल याबद्दल बोलायला. तेव्हा ती म्हणते की वा वा वा, आता ही चांगली बातमी दिलीस आणि माझी मॉर्निंग अगदी गुड केलीस बघ, बरं झालं. असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि नंतर विचार करते की ये 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 भूमी बाई, ये ऑफिसमध्ये, तुझं चांगलं स्वागतच करते मी. आता खरी मजा येणार आहे. भूमी ऑफिसमध्ये येच तू आता. तेव्हा भूमी ऑफिसमध्ये येते आणि जे वॉचमन असतात, काका कसे आहात असं विचारल्यावर ते तिच्याकडे अगदी न बघितल्यासारखं करतात आणि बोलतही नाही. भूमीला जरा विचित्र वाटतं. ती ते इथे इग्नोर करते आणि आतमध्ये येते. आतमध्ये आल्याबरोबर समोर जे काही स्टाफ असतो तो स्टाफ त्याच्याशीही ती बोलायला जाते. म्हणजेच रिसेप्शनवर शलाका कशी आहेस विचारते, तरीही ती काहीच उत्तर देत नाही. पुन्हा आपल्या कामात लागते. नंतर मग नार्वेकर असतो. त्या नार्वेकरला ती म्हणते की नार्वेकर काय, कसं आहात तुम्ही, बरं आहे ना सगळं, असं विचारल्यावर नार्वेकर पण तिला इग्नोर करतो. नंतर मग पुढे स्टाफ एरियामध्ये लिव्हिंग एरियामध्ये आल्याबरोबर समोर विनोद बसलेला असतो. त्यालाही भूमी येऊन विचारते की काय विनोद, कसा आहेस. तरीही तो काहीच बोलत नाही. भूमी विचार करते की काय झालं हे सगळ्यांना, ठीक आहे जाऊ दे, असं सगळं बोलून ती पुढे पुढे येत असण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ती विचार करते की हे सगळे माझ्याशी बोलत का नाही आहेत बरं, आणि इग्नोर करते. मग भूमीच्या लक्षात येतं की कदाचित जी काही बातमी आहे ती यांच्यापर्यंत पोचली म्हणून ते माझ्याशी सगळे तसे वागत आहेत. आणि त्याच वेळेला हे सगळं त्यांचं जे काही वागणं असतं ते वागणं रागिनी बघते आणि तिला हे पाहून प्रचंड आनंद होत असतो. सगळेजण आपापसातच कुजबुजतात की बाई म्हणजे इतकं सगळं करते, आपल्या सरांना सोडून ही दुसऱ्या माणसाकडे राहायला जाते, तरी ही किती सती सावित्री असल्यासारखं दाखवते बघा ना, किती काय दाखवते ती. तेव्हा मग लगेच भूमी तोंड उघडते की माझ्याबद्दल काय आहे किंवा माझ्या आकाशबद्दल काय आहे हे तुम्हाला इथे बोलण्यासाठी कोणीही ठेवलेलं नाही आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणी बोलायचंही नाही. माझ्या नैतिकतेचं ते काय आहे ते मी बघेन, इथे मी माझ्या नवऱ्याला भेटायला आली आहे. हे ऐकल्यानंतर आता लगेच नार्वेकर म्हणतो की अच्छा, म्हणजे स्वतः दुसरीकडे जाऊन राहायचं दुसऱ्या माणसाबरोबर आणि आकाश सरांबद्दल बोलायचं, तुम्हाला काय कळतं की नाही, म्हणजे तुम्ही स्वतः नैतिकता जपताय का आणि सती सावित्री असल्याचं नाटक मात्र मस्त दाखवताय.
आकाश सर कुठे आणि तुम्ही कुठे, काय वागताय त्यांच्याशी. तेव्हा आकाश ऐकतो आणि त्याला फार राग येतो. तो येतो आणि नार्वेकर, हिम्मत कशी झाली तुझी, असं म्हणून जोरात त्याच्या कानाखाली वाजवून देतो. आणि पुन्हा त्याला उचलतो आणि म्हणतो की नार्वेकर, बोलताना विचार करायचा, तू कोणाच्या बाबतीत बोलतोयस आणि काय बोलतोय. हे सगळं बोलताना तुला लाज कशी वाटली नाही, हे करताना तुला कशी जीभ धजावली बोलताना, असं सगळं आता तो बोलून दाखवत असतो. नंतर रागिनी बघतच राहते आणि नार्वेकरचं हे काय करतोय. आकाश त्याला अगदी भरपूर मारत असतो. त्याला धरून धरून चांगली कॉलर धरून आपटत असतो आणि म्हणतो की तुला हिंमत कशी झाली भूमीबद्दल बोलायची, तुझी लायकी तरी आहे का तिच्याबद्दल बोलायची. अरे तुला तिने परत कामावर ठेवून घेतलंय, तुझी ही नोकरी म्हणजे तिचे उपकार आहेत आणि तिचे उपकार मानायचे सोडून तू तिला असे नसते आरोप लावतोयस. कोणी हा अधिकार दिलाय तुला, माझ्या बायकोबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी दिला, बायको आहे ती माझी, हे बोलताना तुला जराही काही वाटलं नाही का, असं म्हणून तो आता भरपूर चिडत असतो. आता नार्वेकरचा अगदी घसा दाबल्यासारखा झालेला असतो. भूमी उचलते आणि म्हणते की आकाश प्लीज प्लीज शांत हो, अरे नको मारूस त्यांना, जीव जाईल त्यांचा. तेव्हा रागिनी मुद्दाम एंट्री घेते आणि म्हणते की हे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं, तुम्हाला कळतं का काय वागताय काय नाही ते, हे सगळं करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. आणि नार्वेकर तुला हे बोलताना जराही लाज वाटत नाही का, असं म्हणून ती त्यालाही ओरडते. तरीही पुन्हा एकदा आकाश जातो आणि आकाश त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की नाही आता ना खरंच मला याचा जीव घ्यायची इच्छा झाली आहे, असं म्हणून तो त्याची पुन्हा कॉलर धरायला जातो. भूमी त्याला पुन्हा एकदा मागे खेचते, म्हणते की आकाश चल तू इथून चल, बाजूला चल, असं म्हणून आता ती त्याला घेऊन जाते केबिनमध्ये. रागिनी म्हणते की चला तुमचं काय चाललं इथे, चला आपापल्या कामाला लागा, असं म्हणून ती आता सगळ्यांवर ओरडते आणि जायला सांगते. नार्वेकरला म्हणते की उठ बाबा, तुलाही काही कळतं की नाही. सगळ्यांना कामाला पाठवल्यानंतर तिने ज्या माणसांना मॅनेज केलेलं होतं त्या माणसांकडे ती बघत असते आणि गालातच हसते आणि पुन्हा त्यांना कामावर लागायला सांगते. आणि रागिनी तिथून बाजूला येते आणि म्हणते की वा वा, फायनली माझ्या मनासारखं सगळं झालं आहे, म्हणजे अजूनही या स्टाफवर माझी जरब आहे. तर मला वाटलं की माझे ऐकणार नाहीत, परंतु वा, खरंच काय मस्त ड्रामा झाला इथे. आता आकाश जे काही करत होता त्यामुळे खरं तर खूप मजा आली मला बघायला त्या भूमीचा होणारा त्रास. परंतु एक गोष्ट ही नक्की आहे की जेव्हा सगळेजण असे भूमीच्या विरोधात उभे राहतील तेव्हा मात्र आकाशला थोडं तरी कुठेतरी वाटेलच ना की मी एकटाच हिच्या बाजूने आणि बाकीचे इतके सगळं हिच्यावर अविश्वास दाखवतायत, याचा अर्थ मीच कुठेतरी चुकत आहे, ह्याची जरा तरी शाश्वती आकाशला मिळेल. म्हणूनच खरं तर हे केलं होतं मी. बरं झालं, आता भूमीच्याबद्दल त्याच्या मनात राग निर्माण होईल आणि मला हवे ते साध्य होईल. आता भूमी ही आकाशला हाताला धरून केबिनमध्ये घेऊन येते आणि म्हणते की तू आधी इथे बस बस, शांत हो. ती केबिन बंद करून घेते. आकाशला ती शांत व्हायला सांगते. आकाश म्हणतो की नाही, मला अजिबात शांत व्हायचं नाही आहे. त्यावर आता तो म्हणतो की का का शांत हो मी, हे सगळं बोलण्याची त्याची हिंमतच कशी झाली. भूमी म्हणते आकाश हे पाणी पिऊन घे, प्लीज प्लीज जरा शांत हो. मला कळत आहे आता तुला जो काही राग झाला आहे तो, परंतु प्लीज शांत हो. असं आता ताईपणा करून काही होणार नाही आहे, असं ती त्याला समजवते. त्यावेळेला मग आता आकाश पुन्हा उठून जात असतो. तो म्हणतो की नाही बस झालं, मला ना खूप राग येते, माझं डोकं काही केले शांत होत नाही. जोपर्यंत त्या नार्वेकरला मी धडा शिकवणार नाही ना तोपर्यंत त्याला अक्कल येणार नाही आणि तो पुन्हा कधीही कोणाबाबत असं बोलायला धजावणारच नाही. नाही मला जाऊ दे, असं म्हणून तो सारखा सारखा जात असतो. भूमी आता त्याचा हात धरून त्याला मागे खेचते आणि म्हणते की आकाश शांत हो, मी तुला सांगितलं ना, प्लीज शांत हो, असं म्हणून भूमी आता तिच्या त्याला जवळ घेते आणि त्याला मिठीत घेते शांत करण्यासाठी आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते. रागिनी आता ते सगळं बघते आणि म्हणते की झालं, यांचा ड्रामा सुरू झाला. खरं तर हे मी केलेलं हे वेगळ्याच कारणासाठी, परंतु जर याचे परिणाम वेगळेच झाले आणि ही बया पागळून सगळं सांगून बसली तर मात्र आता माझी वाट लागेल. माझा प्लॅन पाण्यात गेल्यासारखाच होईल जर यांच्यात सगळं काही व्यवस्थित झालं तर. मग नंतर आता भूमी आकाशला शांत करत असते. आकाशही जरा गप्प असतो. भूमी म्हणते की आकाश अरे इतकं नसतं चिडायचं, शांत होतो, इतकं चिडून काय होणार आहे, असं म्हणून ती त्याला आता गप्प करत असते. आणि त्याला मिठीत घेतल्यामुळे तिलाही आता खूप दिवसानंतर बरं वाटलेलं असतं आणि शांत वाटलेलं असतं. आकाश मात्र तसाच तिथे उभा असतो. भूमी ही पटकन एका सेकंदात शांत होते आणि म्हणते की नाही, हे जर जास्त काळ राहिलं तर मात्र मी स्वतःला नाही थांबवू शकणार. म्हणून ती पटकन बाजूला होते आणि म्हणते की आकाश शांत हो, मी तुला सांगते ते आता ऐक, असं म्हणून ती त्याला आता तिथे बसायला सांगते आणि पुन्हा पाणीचा ग्लास देते. परंतु आता आकाश हा म्हणतो की नाही भूमी, हे सगळं तो नार्वेकर बोलू कशा शकला याचाच मला जास्त राग येतोय. खरं तर तू माझी बायको आहेस आणि तुला दुःख आणि प्रेम देण्याचा हक्क आणि अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे. त्यामुळे याचा अधिकार कोणालाही नाही आहे, अगदी कोणालाही नाही, समजलं, असं तो बोलतो. तेव्हा रागिनी लपून लपून सगळं ऐकून घेत असते.
तेव्हा मग आता असं बोलल्यानंतर भूमी पटकन त्याला बोलते की हां, म्हणूनच तू मला क्षितिजाच्या कस्टडीसाठी क्लेम पाठवलेस आणि मला दुःख दिलेस, बरोबर ना? कारण तूच हे सगळं करू शकतोस हे तुला माहीत आहे. असं म्हटल्यावर आता तो भूमीकडे बघतच राहतो आणि भूमी म्हणते की आकाश, हे सगळं का करतोयस तू? का त्या क्षितिजासाठी, तिच्या कस्टडीसाठी तू क्लेम करतोयस? मला हेच कळत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो, भूमी, हे बघ, तुला त्याचा त्रास होतोय ना, तुलाही नाही आवडत आहे ना हे सगळं, मग कशासाठी? आणि क्षितिजाने तिच्या बाबाकडे राहावं एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय आहे? कारण किती काही झालं तरीही तू हे सगळं ऐकतच नाही आहेस. म्हणजे तू हे ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेस ना. किती काही झालं तरीही तुला असं वाटतंय की तू बरोबर आहे, परंतु मलाही माझी मुलगी हवी आहे. तेव्हा मग आता भूमीला तो सांगतो की जर तुला हे कारण माहीत असायला हवं आहे की मी हे सगळं का करतोय, तर अगोदर तू मला कारण सांग. तू तिला घेऊन आपलं घर सोडून का निघून गेली आहेस? कारण कितीही काही झालं तरी ते घर तिचं आहे. आणि तेव्हा ती म्हणते की पण हे चुकीचं आहे ना, तिला मला हे दिवस नाही दाखवायचेत. ज्यावेळेला आकाश तिच्या कस्टडीसाठी आपण अगोदर क्लेम केलं तेव्हा आपण दोघेजण होतो एकत्र, आई बाबा. आता तिच्या कस्टडीसाठी आपण दोघंजणं वेगवेगळे व्हावं असं वाटतंय का तुला? आणि असं वाटणं हे खूप चुकीचं आहे ना आकाश. किती काही झालं तरीही हे आपण असं करू शकणार नाही, बरोबर नाही आहे हे. असं सगळं भूमी म्हणते आणि म्हणते की याचा तिलाच त्रास होणार आहे, तुला समजतंय का? आपले आई आणि बाबा आपल्या विरोधात केस लढतायत, हे कुठल्याही मुलीच्या वाट्याला आलेले दुर्दैवच आहे, दुसरं काय? म्हणूनच मला असं वाटतं की आकाश, तिला आपण हे वाईट दिवस नको दाखवायला. आपली मुलगी आहे तर आपण तिला असं आई आणि बाबा वेगळं. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, आताही तुला सुचतंय, जेव्हा तू घर सोडून जातेस तेव्हा तुला हा विचार येतोय का डोक्यामध्ये? भूमी म्हणते, आकाश, खरंच मला याचा खूप जास्त त्रास होतोय. कितीही काही झालं तरीही मला मुलीला हा दिवस दाखवायचा नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, हे सगळं तर मी करत नाही आहे, हे तू कळवून आणलंयस. तिला आपली कस्टडी आपण जिंकलो. त्यानंतर खरं तर तिचे आई-बाबा म्हणजे तू आणि मी एकत्र असायला हवे तिच्यासाठी. दोघांनी एकत्र तिला वाढवलं पाहिजे. परंतु तू काय केलेस? तू हे घर सोडून, महाजनांचं घर सोडून दुसरीकडे राहायला गेलीस. त्याचं तिला काय वाटत असेल याचा विचार तुझ्या डोक्यात येत नाही आहे का? त्यावेळेला तिला काय विचार येत असेल हे समजत नाही आहे का तुला? तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, पण तरीही तू असं करणं हे खूप चुकीचं आहे. तिच्याबद्दल क्लेम करू नकोस, तुझा क्लेम मागे घे. आकाश म्हणतो की हे बघ भूमी, आता यावेळेला तुझ्याकडे फक्त 2 पर्याय आहेत. ते म्हणजे की जे काही आहे सत्य, तू हे घर सोडून का निघून गेली हे सत्य मला सांग, नाहीतर पुढच्या 2 दिवसांमध्ये तू क्षितिजाला स्वतःहून माझ्याकडे सोपव. अदरवाईज कोर्टाकडून मी तिला हक्क मिळवूनच घेईन. तिचा हक्क मी मिळवेन हे नक्की. तुला मी 2 दिवसाचा अल्टिमेटम देतोय. त्यामध्ये तुला हे करावं लागणार आहे. जर तुला 2 दिवसामध्ये हे सिद्ध करायचं आहे तर तू करू शकतेस किंवा मला सांगू शकतेस की नक्की तुझं कारण काय आहे. परंतु जर तरीही तू कारण नाही सांगितलं तर मात्र कोर्टात येण्यासाठी तयार राहा. कारण मी आता तिच्यासाठी कस्टडी क्लेम केली आहे, ती मागे काही येणार नाही. आणि हे सगळं घडतंय ना, ते भूमी फक्त तुझ्यामुळेच हे सगळं घडतंय. जर तू तसं केलं नसतंस तर मात्र आपल्या क्षितिजावर आज आई बाबा वेगळे होण्याची वेळ आलीच नसती, असं तो बोलून दाखवतो. भूमी आकाशला बोलते की आकाश, पुन्हा एकदा या सगळ्याचा विचार कर, मग तुला समजेल. एकदा विचार करून बघ, असं ती त्याला सांगते. आणि त्याच वेळेला आता इथे रागिनी सगळं गालातल्या गालात ऐकत असते की अरे वा, आकाशने अजूनही क्लेम मागे घेतलेला नाही, बरं झालं, असं म्हणून ती आता खूपच खुश होत असते. नंतर आता ती तिथून बाहेर निघून जात असताना आकाशचं अजिबातच तिच्याकडे लक्ष नसतं आणि तो तिच्याशी काहीही बोलत नाही. आणि नंतर रागिनीला कळतं भूमी येत आहे, म्हणून ती पटकन बाजूला लपण्याचा प्रयत्न करते. आता भूमी ही दरवाजाच्या बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर इथे आता रागिनी लपूनच हे सगळं ऐकत होती. ओजस हा झोपलेला असतो आणि ओजस झोपल्यानंतर तिथे सुलोचना येते आणि बघते तर तिथे त्याच्या बेडवर स्टिकी नोट्स लावून ठेवलेल्या असतात. आता त्या नोट्स पाहून तिला राग येत असतो. उठलास का आणि काहीतरी खाऊन घे, मला आठवण काढ, असं सगळं लिहिलेलं असतं. ती म्हणते की ही बया, म्हणजे घरातून जाता जाताही इथे मुलाच्या मनावर साखर पेरणी करून गेली वाटतं. तेव्हा मग ओजस हा तिथे येतो आणि सुलोचना त्याला उठवायला बघत असते. त्यावेळेला आता तो उठतो आणि झोप पूर्ण झाली असं विचारल्यावर हो असं म्हणतो. नंतर त्याची नजर आता तिथे स्टिकी नोट्सकडे जाते. तो म्हणतो की वाव, आणि मग ते वाचायला लागतो. हाय डिअर ओजस, उठलास का? आणि मी एका कामासाठी बाहेर जातीये, लवकर परत येईल, मिस मी. आणि नंतर ओजस, तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवलं आहे, उशीखाली तुझ्यासाठी खाऊ पण बनवला आहे, असं तो वाचतो आणि म्हणतो की वाव, हे सगळं कोणी केलं आहे? आणि नंतर तो उशीखालचं ते जे गिफ्ट आहे ते उघडण्याचा प्रयत्न करतो. उशी उचलतो तेव्हा त्या उशीखाली एक खेळणं ठेवलेलं असतं आणि त्याच्यावर एक चिठ्ठी देखील असते की ओजस, तुला हे सगळं खूप आवडतं ना, मग तुझ्यासाठी हे ठेवलेलं आहे.
तेव्हा सगळं आता तो बघतो आणि खूप खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, हे सगळं माझ्यासाठी केलं आहे. आजी, मला सांग, हे सगळं तू केलं आहेस ना माझ्यासाठी? तुला माहिती आहे, माझी आई होती ना, ती पण सगळं असंच लिहून जायची. जेव्हा मी उठायचो तेव्हा सगळं वाचायचो आणि खूप खुश व्हायचो. माझ्या आईसारखं तूच केलं आहेस ना आजी? असं तो विचारतो. त्यावेळेला मग ती बघते आणि म्हणते की नाही ओजस बाळा, हे सगळं मी केलेलं नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मग मला सांग, हे सगळं कोणी केलं आहे? हे बघ, हे तर खेळणं ना माझं खूप फेवरेट आहे आणि मला याच्यासोबत खेळायला खूप आवडतं, असं तो बोलून दाखवत असतो. त्यावेळेला मग आता आजी चिडते आणि हे सगळं काढायला लागते. तेव्हा तो म्हणतो की आजी, या नोट्स तू का काढत आहेस? ठेव ना. तेव्हा मग ती म्हणते की नाही बाळा, या नोट्स मी लिहिलेल्या नाही आहेत. मग कोणी लिहिल्या असं विचारल्यावरती म्हणते की ती भूमी आहे ना, तिने ह्या सगळ्या नोट्स लिहून ठेवलेल्या आहेत. खरं तर तिने हे सगळं करते, ती ना मुद्दाम वागते सगळं. तुला आईची जागा तुझ्यासाठी आईची जागा घेण्यासाठी हे करते. पण मला सांग की तुझ्या आईची जागा ती घेऊ शकते का? त्यावर मग तो काहीच बोलत नाही. नेहमीसारखा भूमीचा विषय काढल्यावर चिडत देखील नाही. ती म्हणते की बाळा, हे सगळं ना खरं तर तुझी आई तुझ्याकडे नाही, याला कारणीभूत ना ती भूमी आणि तुझे बाबा आहेत. तुला माहिती आहे, बाबा आणि आई दोघंजण जात होते तेव्हा आईचा अपघात झाला. मग मला सांग की आईचा अपघात झाला आणि आई त्या अपघातात देवाघरी गेली. मग तुझ्या बाबांना कसं काही झालं नाही? हा विचार तू कधी केला आहेस का? तेव्हा मात्र तो तिथे गप्पच असतो. तो लहान मूल, बिचारं लहान मूल, त्याला काय कळतं? तेव्हा मग ती सांगत असते की तुला माहिती आहे का ओजस बाळा, अरे त्या भूमीमुळेच घडलं आहे. भूमी आयुष्यात आली आणि बाबा असे वागायला लागले. ती म्हणते की आज्जू, मला फक्त एवढंच कळालं की आई मेली तेव्हा बाबांनी तिला वाचवलं नाही, असं छोट्याशा मुलाच्या मनात ती भरवू लागते. तेव्हा आता भूमी ही रागिनीला हाताला धरून आणते आणि म्हणते की चला ओ, चला इथे जरा, मला बोलायचं आहे. रागिनी म्हणते की भूमी, अगं का आणलंयस असं हाताला धरून? तेव्हा भूमी सांगते की हे सगळं मुद्दाम करताय ना, आणि आताही आकाशच्या केबिनच्या बाहेर उभं राहून लपून लपून आमचं ऐकत होतात ना? तेव्हा ती म्हणते की नाही गं बाई, तुमचं कशाला ऐकू मी? अगं मी त्याच वेळेला केबिनमध्ये येत होते आणि योगायोगाने तू आतमध्ये बाहेर पडायला आणि मी आतमध्ये यायला असं सीन झाला, बाकी काही नाही झालं. आणि तसंही मला काय करायचं तुमचं ऐकून? आणि हो, मला ही काळजी वाटत होती की आकाश त्या नार्वेकरवर किती चिडला होता, म्हणून तेच बघण्यासाठी मी आले होते. त्यावेळेला भूमी आता बोलून दाखवते की किती किती खोटं बोलाल, त्याला काहीतरी लिमिट असतं ना. हे सगळं काय चाललं आहे तुमचं हे जे काही वागणं आहे ना, ते ताबडतोब बंद करून टाका, समजलं ना? या सगळ्या गोष्टी या मला चांगल्याच कळतात असं समजू नका. तेव्हा मग रागिनी मुद्दाम बोलते की नाही रे, असं काही बोलू नकोस, तू काय विचार करतेस? अगं खरं तर आकाशली आणि तुझी काळजी मला खूप आहे, त्यामुळे मला चिंता वाटते की हे सगळं का करताय तुम्ही? आणि भूमी, तू आकाशकडे त्याला सोडून गेलीस त्यामुळे त्याची किती किती हाल होत आहेत तुला माहिती आहे का? किती त्रास होतो आहे त्याला त्या सगळ्याचा. एकतर क्षितिजा पण नाही आहे त्याच्याकडे, म्हणूनच तो हे सगळं करतोय. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, तुम्ही हे सगळं केले हे मला समजते. ह्या जो काही प्रकार घडवून आणला आहे ना, तो तुम्हीच घडवून आणला आहे. आणि मला आता मुद्दाम दाखवू नका की तुम्हाला काळजी वाटते अशी. प्लीज ते नाटकं तर तुम्ही माझ्यासमोर करू नका. मला नाही या नाटकांचा खरं तर तिटकाराच येतो आता. तेव्हा ती म्हणते की नाही गं भूमी, असं काय करतेस तू? अगं एक गोष्ट नक्की आहे की किती काही झालं तरीही मला आकाशची आणि तुझी काळजी वाटतेच, कारण तू अशी त्याला सोडून गेलीस, किती त्रास होतोय त्याला बघतेस का तू? अगं हे सगळं मी बघते. तेव्हा भूमी म्हणते की बस बस झालं, मला आता इतकंही लक्षात येतं आहे की आकाशच्या मनामध्ये हे कस्टडीचं जे काही भरवलं आहे ना, ते तुम्हीच डोक्यात भरवलेलं असणार आणि म्हणूनच हे सगळं झालं आहे. तेव्हा मग भूमीला बोलल्यावर ती रागिनी मान्य करते की हो, बोल आता, मीच केलं हे सगळं. काय करणार आहेस तू आता याच्यावर? आमची पोर आहे तर आमच्या घरात नको का यायला परत? म्हणूनच मी आकाशला हे सगळं बोलले. बोल आता, तुला काय बोलायचं आहे? असं रागिनी तिला बोलून दाखवते. त्यामुळे भूमीला आता राग येतो. भूमी म्हणते की मला माहीतच होतं, परंतु रागिनी पटवर्धन, तुमचा जो खरा चेहरा आहे ना, तो मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. आमच्या गाडीचे ब्रेक फेल कोणी केले, तो अपघात कोणी घडवून आणला आणि हे सगळं कोणी घडवले ना, हे मला चांगलंच माहीत आहे आणि लवकरात लवकर ते मी सगळ्यांच्या समोर आणेनच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जो काही बाहेर तुम्ही तमाशा घडवलात ना, तो कोणाच्या सांगण्यावरून झाला हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्हीच हे सगळं घडवून आणलं आहेत, बरोबर ना? तेव्हा भूमी पटकन मागे वळून बघते आणि रागिनीत पुन्हा घाबरून खालीच बघू लागते. भूमी म्हणते की हे सगळे खेळ करणं हे तुमचं मला सगळं व्यवस्थित माहिती आहे हो. म्हणजे मी येण्याची चाहूल लागताच तुम्ही सगळे गेम फिरवलात, बरोबर ना? म्हणजे काय केलं असाल तर 2-3 या वर्करला हाताशी धरला स्टाफच्या आणि त्यांना धमकावलं की मी नोकरीतून काढेन वगैरे, आणि त्यांनी हे घाबरून हे सगळं केलं. आणि हे न समजण्याइतपत मी काही दुधखुळी नाही आहे. त्यामुळे घ्या, पाणी घ्या. तुमच्या चेहराच सांगतोय की तुम्ही पूर्णपणे आता हरलेले आहात.
घ्या, मी सगळं ओळखून घेतलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला ना मी अगदी तंबूत ओळखते, त्यामुळे मला तुम्ही काही एक्सक्युजेसही द्यायला जाऊ नका. हे घ्या, पाणी प्या. परंतु एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, की आता मी खोलात शिरले तर नक्कीच मला समजेल की हे सगळं काय आहे. आणि तुम्ही हे सगळं क्षितिजाबद्दलचं का मनात काढलं आहे माहिती आहे? कारण मी तुम्हाला धमकावलं ना परवा, की ऑफिसमध्ये आकाशला येण्यापासून अडवू नका, म्हणून हे सगळं घडवून आणलं ना, मला माहिती आहे. या सगळ्याचा वचपा या अशा रीतीने काढलात का माझ्यावर? ठीक आहे. परंतु एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, तुम्ही किती काही केलं तरीही मी त्यातून माझं लक्ष ढळू देणार नाही. तुम्हाला असं वाटलं असेल की क्षितिजाच्या क्लेम मागितल्यावर मी त्याच गोष्टीत अडकून राहीन आणि तुमच्यावर मी लक्ष देणार नाही, तुम्ही बेसावध राहाल. नाही, अजिबात असं होणार नाही. तुमच्यावर माझं पूर्ण लक्ष आहे, असं तिथून भूमी बोलते आणि चिडूनच आता ती निघून गेलेली असते. मग रागिनी विचार करते की नेमकं काय घडलं असेल? हे भूमीला कसं समजलं की मी ऑफिसमध्ये सांगितलं? कोण मला ओळखलं असेल? असा विचार ती करते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, भूमी देवाची पूजा करत असताना तिथे आता महाजनांकडे आणि त्याचप्रमाणे संकर्षणच्या इथेही भूमीची पूजा सुरू असते आणि महाजनांच्या घरी आकाश आणि बाकीचे पूजा करत असतात. आणि भूमीची ती सगळी देवाची पूजा सुरू असताना इथे आता आकाशही असतो आणि रागिनी मात्र खूप आनंदात असते की तिला या दिवशी पूजेची चांगली काही ती मान मिळणार असतो, कारण आकाश हा एकटाच बसलेला असतो. नंतर भूमीला बाहेर जाऊन मानू फोन करते आणि सांगते की ताई, तू जे काम सांगितलेलं आहेस ना ते झालेलं आहे आणि तो पेनड्राईव्ह हा त्या मुलाने दिलेला आहे. आणि मग तो पेनड्राईव्ह हा मनूकडे तो मुलगा देतो आणि म्हणतो की प्रशांत ते सांगितलं आहे त्याप्रमाणे तुमचं CCTV फुटेज हे सगळं याच्यामध्ये आहे. मग आता त्याचबरोबर भूमी ही बाहेर तिला मनूला भेटते आणि ती म्हणते की ताई, तू सांगितलेस त्या दिवशीचं, अपघाताच्या दिवशीचं CCTV फुटेज हे सगळं याच्यामध्ये आहे. मग त्यावर आता भूमी म्हणायला लागते की आता या फुटेजवरून कळेल की त्या दिवशी नेमकं हे सगळं करणारं त्याच्या मागे कोण होतं. आता भूमी ही लॅपटॉप घेते आणि संकर्षणचा लॅपटॉप घेऊन त्यामध्ये ती पेनड्राईव्ह जॉईन करायला जाते. आता त्यावेळेला नेमकं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.